अंत्योदय हेच भाजपच्या कार्याचे अंतिम ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी करत कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। भाजपच्या प्रशिक्षण महाअभियानांतर्गत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पूर्व, मध्य व पश्चिम मंडलाच्या प्रशिक्षण वर्ग अक्कलकोट रोड येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडला। दिवसभर विविध सत्रांमधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते झाले। यावेळी सोशल मीडिया, AI, नमो ॲप तसेच पक्षाची कार्यपद्धती व इतिहास यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। भाजपाचा कार्यकर्ता प्रशिक्षित असेल तर तो अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचू शकतो, असे कोठे यांनी सांगत डिजिटल साधनांचा वापर वाढवण्यावर भर दिला। दरम्यान या कार्यक्रमात आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यासपीठावर बसण्याऐवजी कार्यकर्त्यांसोबत शेवटच्या रांगेत बसण्याचा निर्णय घेतला। मी आधी कार्यकर्ता आहे असे सांगत त्यांनी साधेपणाचा संदेश दिला। त्यांच्या या कृतीचे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी कौतुक करत भाजपात संघटनेला सर्वोच्च स्थान आहे असे अधोरेखित केले। देशासाठी राष्ट्रासाठी काम करतोय आणि नंतर दुसरा कोणासाठी काम करतोय, आता आपण त्यासाठी बसलेलो आहोत। ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व आपण करतोय, ज्या पक्षाचा मी आमदार आहे, ज्या पक्षाचा मी नगरसेवक आहे, ज्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, ज्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि जो पक्ष मी आता छातीवर फिरवतोय, मी हे जे कमळ आहे त्या पक्षासाठी मी काम करतोय आणि नंतर माझी ओळख कोणामुळे निर्माण झाली आहे, रोहिणी तडवळकरला ओळख कोणामुळे निर्माण झाली आहे, रोहिणी तडवळकर ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे। भारतीय जनता पार्टी वजा रोहिणी तडवळकर कोण आहे, मग ते एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल, एखाद्या काही संस्था चालवत असेल, ती माझी अतिशय छोटी ओळख माझी स्वतःची असेल, परंतु भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत असताना आपल्या सगळ्यांसाठी काय जबाबदारी येते। मी एका पक्षाचा नगरसेवक आहे, लोक तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून असताना तुमच्या पुढे तुमच्या मागे कोणाचा फोटो ते बघणार आहे, कोणाचा फोटो आहे आपल्या मागे, दीनदयालजींचा फोटो आहे, श्यामाप्रसाद सरजींचा फोटो आहे, मान्य अध्यक्षांचा फोटो आहे, मान्य नरेंद्र मोदींचा फोटो आहे, राज्य अध्यक्षांचा फोटो आहे। या विचारावर चालणारा भारतीय जनता पार्टी आहे आणि मग माझं वर्तन कसं असलं पाहिजे देशामध्ये, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून, नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून माझं वर्तन देशाप्रकारे असलं पाहिजे। पक्षाला कोणत्याही प्रकारची विचारधारा म्हणत असताना एका विचाराने प्रेरित होऊन आपलं काम असलं पाहिजे। आपल्याकडून जे काम अपेक्षित आहे ते विकासाची धारा घेऊन आपण चाललेली लोक